सुमित सुमित आता ऑन स्ट्राईक वरती असेल. प्रभावीशाली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल. चेंडूवरती पूर्वी चाले. चेंडू अगदी पाठीमागे होता. अक्षय त्या ठिकाणी होते आणि मिसफिल्ड. चौकार येतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. मदतीने धापलक जाऊन पोहोचल ते 5 या धाबा संख्येवरती. बॉल तयार. खोलवर पद्धती चेंडू चिपेकी या ठिकाणी केली. ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू बॅटानं अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची पिकी केली. चेंडूनं यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि धापलक स्थिरावेल ते 5 या धावा संख्येवरती. सुमित ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी डावकुरे हाताचा गोलंदाज. नॅचरली स्विंग असतं खरं आता डावकुरे हाताच्या गोलंदाजांना आणि चांगली गोलंदाजी करतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विवेक मोरे हा गोलंदाज. बॉल तयार. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 6 या धाबा संख्येवरती. बॉल तयार. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. धापलक स्थिरावेल ते 6 या धाबा संख्येवरती. जुनेरा अनम 11 टीमकडे आपण पाहतोय की गोलंदाजी चांगली आहे आणि आपण पाहतोय की पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 28 या धावसंख्ये 27 या धावसंख्येपर्यंत रोखलं होतं आणि त्याचाच विचार करता या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्ची केल्यात. ते गोलंदाज विवेक मोरे या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या पद्धतीची गोलंदाजी या पद्धतीचे चेंडू फेकण्याची गोलंदाजी जी धाडस दाखवलं होतं ना पहिल्या षटकामध्ये विवेकचं आपण कौतुक केलं पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यानं केली. अचूक वेग त्याच्याकडे होतं. तदनंतर सुरळीत चेंडूची पैकी त्यानं केली. एकही चेंडू एक्स्ट्राची धाव त्याने खर्ची केली नाही. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता होती परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. तदनंतर आपण पाहतोय तो चौकार आला होता. चौकार असा अपवाद वगळला तर 5ही चेंडू त्यानं चांगले टाकलेत. शाबुद्दीन शेख जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच मध्ये धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटवरती तुम्हाला वेल द्यावं लागतं. झटपट क्रिकेटमध्ये अगदी कमी वेळामध्ये योग्य तो निर्णय तुम्हाला घ्यावाच लागतो आणि त्याकरता चांगली बॅटिंग आता इथून पुढे करावी लागेल. बालादा ऑन साइड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप. धाव घ्यायची की नाही आणि डायरेक्ट हिट. सचिन पवार यांनी केलेला ह्या डायरेक्ट हिट आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि फलंदाज त्या ठिकाणी सुमित धावचीच स्वरूपात होईल बाद. धाव झाली असती रितेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर परंतु तू महिमा अशी गपलत्ता दोन खेळाडूंमधील कम्युनिकेशन जुळलं नाही. संवाद जुळला नाही आणि त्याकरता ही विकेट या ठिकाणी गमावली जाते. डीजे सुमित हा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आणि नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक लेजंड प्लेअर आता त्यांची
लेजेंडरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. अनुभवाचं खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जे अनुभवाचं गाठोडे त्यांच्या पाठीशी आहे ते आता त्यांना खोलावं लागेल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. परफेक्ट यॉर्कर टाकलं आणि फलंदाज शाहाबुद्दीन बरेचसे प्रेक्षकांना असं वाटत होतं की शाहाबुद्दीन शेख या मॅचमध्ये धावा जमवेल, धावा करेल, धावसंख्येचं रफिक आणेल, धावसंख्येचा ग्राफ अगदी उंच स्तरावरती नेईल. परंतु तोच फलंदाज या ठिकाणी बाद झाला. चक्रव्यूहमध्ये फसलेला अभिमन्यू आपण पाहिला. सर्वश्रेष्ठ धनुर्धानी अर्जुन होता या जगामधील, मी तर म्हणेन. आणि त्यावेळी अर्जुन स्वतःच्या म्हणजे सुपुत्राला वाचू शकला नाही. त्याचं मागचं कारण आहे आणि तेच कारण आपण पाहतो या ठिकाणी दडलं. फलंदाज शाहाबुद्दीन शेख धावा जमेल, धावा करेल, धावा होतील. क्रिकेटमध्ये हे जे सर्व भागीत आहेत ना ते पाशे उलटे पडले आणि या ठिकाणी आपण पाहिलं की फलंदाज शाहाबुद्दीनची विकेट प्राप्त झाली आणि आता सुहान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याने ठोकलेला. आणि यावेळेस दांडी गोल केली जाते. फलंदाज सुहान या चेंडूवरती होईल बाद. ठोक. या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची विकेट. सुहान त्या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. सिंगलला या ठिकाणी प्राधान्य. आपण या ठिकाणी पाहतोय की देवा बैलाचे मालक रोहिदाजी शिर्के या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला बराचसा फॉर्मात असणारा मित्र म्हणून त्यांचा बैल आपण पाहतोय. बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत नाव देवा बैलाचे मालक खऱ्या अर्थानं रोहिदाजी शिर्के या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम असेल रोहिदाजी शिर्के आपल्या या स्पर्धेमध्ये. सिंगल धाव मिळते शेवटच्या आपण पाहतोय की 5व्या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. हेमंत ऑन स्ट्राईक वरती आहेत. हेमंत एक लेजंड प्लेअर आहेत आणि आता त्यांचा अनुभव त्यांना या ठिकाणी कामी पडेल का हे पाहणं गरजेचं आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक एक धाव या चेंडूवरती मिळाली होती. सिंगलला जशी चूक घडली तिथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या अंती 14 धावा आहेत त्या धावफलकावरती.
घेणारा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. फटका फसला होता. सचिन त्या ठिकाणी झेलला कॅरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला होता, परंतु प्रयत्नात अपयश आणि एक धाव या चेंडूवरती मिळाली. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. हेलिकॉप्टर फिरवला. एक धाव कंप्लीट. चांगली फेकी आणि चांगल्या एंडला फेकी गेली. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विवेक या क्षेत्ररक्षकानं पहिलं षटक देखील त्याने टाकलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा त्याने या ठिकाणी खर्च केल्या. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय किरण देशमुख मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 3 धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 19 या धावसंख्येवरती. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. 19 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत धावसंख्येवरती आपण पाहतो बंधन घातलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं, जुनेरा अनम 11 या टीमनं. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुरुवातीपासून पहिल्या मॅच मध्ये देखील यांची गोलंदाजी चांगली राहिली होती आणि त्याचंच वजन कायम ठेवत असताना आज संघ आपण या ठिकाणी पाहतोय. एवाय असोसिएट टीमला आता प्रयत्न करावे लागतील. परफेक्ट यॉर्कर अगदी बॅट अँड पायाच्या अगदी मधोमध टाकलं होतं. थोडीशी उचली घेतली चेंडूनं आणि आता दांडी गोल केली असती गोलंदाज किरण देशमुखनं. डॉट बॉल या ठिकाणी धाव फलक स्थिरावेल ते एकूणच 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती स्थिरावल्यात. बॉल तयार. हेलिकॉप्टर फिरवलं आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. बालादादा त्या ठिकाणी होते जज करत. चांगली आणि फेकी देखील अप्रतिम आपण या ठिकाणी पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बालादादा धनवे यांच्या माध्यमातून. एकेरी धाबेला प्राधान्य. शेवटच्या चेंडूवरती मिळालेले सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धाव फलकावरती आहेत. मागच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जबरदस्त गोलंदाजी करत पार्थ वॉरियर्स टीमला त्यांनी पराभूत केलं होतं. 27 धावसंख्येपर्यंत रोखलं होतं. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, लवकर जा. वीस वीस 20 धाव आहेत त्या धाव फलकावरती. पाणी पाणी घ्या. आता एक बॉटल आणलेली आहे बालादा, ऍडजस्ट करून घ्या.
हा 30 चेंडूमध्ये काल 34 धावसंख्येची गरज होती. सचिन वनवे यांचे प्रयत्न चांगले होते, परंतु त्यांना अपयश त्या ठिकाणी प्राप्त झालं. हॅलो. हा अभि कदम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमचे मित्र, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष झालं विकेटवरून. दोन सिंगल आले आहेत आणि दोन सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय की डॉट बॉल धावफलक स्थिरावेल ते केवळ 23 या धावसंख्येवरती. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये कितपत धावा जमवतील हे पाहणे गरजेचं असणार. हेमंत एक लेजंड प्लेअर आहेत आणि त्यांना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा खालच्या बाजूवरती चेंडू राहतोय. चेंडूला मारणं थोडंसं कठीण झालं हेमंत यांना आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आलेत. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकतोय गोलंदाज विवेक मोरे. हा गोलंदाज सिंगलला या ठिकाणी प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 24 या धावसंख्येवरती. विकी गुंजाल एक प्रेमळ स्वभाव त्यांचा आपण सातत्यपूर्वक पाहतो. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहिले. माणसाने जीवनामध्ये काही नाही कमवलं तरी चालेल, परंतु माणुसकी कमवली पाहिजे आणि त्याच माणुसकीला जपणारे खऱ्या अर्थाने विकी गुंजाल. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते केवळ 24 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल, परंतु कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना एवाय असोसिएट हा संघ कितपत धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी सेट करेल हे पाहणं गरजेचं आहे. हेमंत जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ते 8 चेंडूमध्ये केवळ 6 या धावसंख्येवरती ते खेळतायत. आता इथून पुढे त्यांना आक्रमण करावं लागेल या स्लॉग ओव्हरमध्ये, या डेट ओव्हरमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
बॉल तयार. अक्षय पहिला चेंडू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा व्हाईटच्या मदतीनं. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. सिंगल या ठिकाणी मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. बॉल तयार. चांगल्या चेंडूच्या पैकी या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 26 या धावसंख्येवरती. दोन चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी भार्गव, आपण या अगोदरच उल्लेख केला होता की गोलंदाजी चांगली आहे बालदादा धनवे यांच्या जुनेरा अनम 11 या टीमकडे, पण तो हा पटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॉल तयार. पटका पसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, झेलला त्या ठिकाणी पकडलाय किरण देशमुख यांनी आणि महत्वाची विकेट. या ठिकाणी फलंदाज समीर मोने या ठिकाणी होईल बाद. 32 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. बॅटिंग करायला हवी होती, खऱ्या अर्थानं भरपूर चान्स होतं, भरपूर संधी होती. रसलनं जर षटकार लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. आकाश राठोड यांच्याकडून 200, शहाबुद्दीन शेख यांच्याकडून 500, म्हणजे 700 रुपयाचा कॅश प्राईज असेल रसल यांना. हा 1000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आता लागलाय. 500 शहाबुद्दीन शेख, 200 आकाश राठोड आणि तेजस गायकवाड यांच्याकडून 300, आणि चौकार जरी लगावला तरी 200 रुपयाचा कॅश प्राईज शहाबुद्दीन शेख यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पण षटकारासाठी 1000 आहेत, ते आता प्रयत्न करतील षटकारच मारायचा. आज त्यांना जॉबवरती जायलाच नको. षटकार मारला तर हे देखील खरं आहे. षटकार मारला तर 1000. फलंदाज ठिकाणी होतील बाद. 33 धाव फलकावरती आणि 34 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा. 30 बॉल मध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जुनेरा अनम 11 या टीमला. या धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं आहे, परंतु काल विकी गुंजाल यांच्या संस्कार एंटरप्राइजेस टीमनं जशी गोलंदाजी केली तशी गोलंदाजी जर राहिली या मॅचमध्ये तर धावसंख्येचं पाठलाग होणं तितकंसं सोपं नसेल. जितकं सोपं वाटतंय. चेंडूवरून 4 धावा जास्त आहेत आणि या धावसंख्येचं पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे आपण ऐकणारच आहोत, परंतु तत्पूर्वी देऊया
डीजेला एक सुवर्ण संधी. चालू आहे का चांगलं म्हणजे संपल ना याच्यावर मॅच करावं लागेल का काय मला तो परत इथला म्हणजे नाही ना घातला बोललो बघू दे बोललो कसा घालतो. रोशन गारे आणि बाला धनवे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोशन गारे एम एस धोनी स्टाईलनं त्यांचे हेअरस्टाईल आपण पाहतोय. सुरुवातीला ज्यावेळी पदार्पण केलं होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडिया टीमकडून खेळत असताना आपण पाहिलं. चला पंच केतन केतन बामणे आपण पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडायचे. केतन बामणे चला टॉस साठी आपण नेक्स्ट मॅच पार्थ वॉरियर्स आणि शिंदे कॉर्नर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पार्थ वॉरियर्स आणि शिंदे कॉर्नर दोन्ही टीमचे कॅप्टन केतन बामणे यांच्या शुभास्य आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून चेंडू आम्हाला या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेत. या प्रीमियर लीगसाठी जितके लागणारे चेंडू आहेत तेवढे चेंडू त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेत. त्यांच्या शुभास्य आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या ठिकाणी दर्शन लाड आणि ऋषी लाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पार्थ ऑरियर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो शिंदे कॉर्नर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. प्रतीक दांडेकर यांनी पुरस्कृत केलेला पार्थ ऑरियर्स हा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो शिंदे कॉर्नर पराग शिंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ. 30 मध्ये करायचे आहेत 34 धावसंख्येचा पाठलाग. बालादादा धनवे यांना आता शेवटपर्यंत आपली विकेट मैदानाच्या आतमध्ये साबूत ठेवावी लागेल. टॉस जिंकलाय तो पार्थ 11 या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. व्हेरी फर्स्ट बॉल व्हेरी फर्स्ट बॉल रिव्ह्यू बॅटकट दिसणारच नाही पंच.
अल्ट्राइज नाहीये ना आपल्याकडे. ते ऑनफिल्ड पंच हेमंत दादा ऑनफिल्ड पंच जो काही निर्णय देतील तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. कारण का आपल्याकडे अल्ट्राइज नाहीच आहे, त्यामुळे आपण बॅटकट चेक करणार नाही. पंचांनी बोट उंच केलंय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट 30 मध्ये करायच्या होत्या. 34 धावसंख्येचा पाठलाग, आता 29 मध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. शरीराचा वेध याच गोलंदाजावरती पहिल्या मॅच मध्ये आक्रमण चढवलं होतं. 19 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या हेमंतांनी आणि स्वतःला सिद्ध करत सांगतायत की आता या मॅच मध्ये या धावा वाचवण्यासाठी आम्ही सक्षम ठरू. 28 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 34 धावसंख्येची. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच मध्ये मजा आहे. 3 चेंडू लगातारचे या ठिकाणी डॉट टाकलेत. पहिल्या चेंडूवरती बालादादा धनवे यांची महत्वाची विकेट प्राप्त केली. बॉल तयार हेमंत. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. तुम्हाला फक्त बॅटवरती चेंडू कनेक्ट करायचंय. सर्कल मधून आपण पाहतो गॅप पाहायची आणि तदनंतर वॅकंट एरियामध्ये चेंडूला धाडायचंय. अशा परिस्थितीमध्ये स्वतःवरती दडपण घेत फटकेबाजी करणं हा चुकीचा निर्णय असेल बॅट्समनसाठी. आक्रमक होऊनच या मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल. मेडन षटक टाकलं जाईल की धावा येतील याची प्रतीक्षा आता करावी लागेल. 5 चेंडू मध्ये एकही धावा आतापर्यंत खर्च केली नाही. हेमंत वेळ बरंच काही सांगून जातं. असं म्हटलं जातं की तुमच्या पास्ट मध्ये तुम्ही काय केलंय त्यापेक्षा फ्युचर मध्ये तुम्ही संघासाठी काय कराल आणि तेच कर्तव्य दक्ष काम त्यांचं आपण त्या ठिकाणी पाहतोय हेमंत यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. पहिला मेडन षटक, दुसरा मेडन षटक आजच्या दिवसामधील. टाकलंय दुसरा मेडन षटक आपण पाहतोय. 30 मध्ये 34 करायचे होते, आता 24 मध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. डावकुऱ्याचा फलंदाज होता, बेनिफिट होतं डावकुऱ्याच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी करायची, परंतु तसं काहीच घडलं नाही. मॅच मध्ये आपण पाहतोय थोडंसं दडपण घेतलं. फलंदाज अभिषेक या फलंदाजाने तब्बल 5 चेंडू तो त्या ठिकाणी डॉट बॉल खेळलाय. भार्गव आपण या मैदानाचा सखोल ज्ञान घेतला, अभ्यास घेतला. नाही असं म्हणता येणार नाही, परंतु आपण पाहतोय काल देखील 30 मध्ये 34 ची गरज होती. क्रिकेट असं म्हटलं जातं शांत दिमागानं जेवढा तुम्ही खेळाल तितक्या धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. काल सचिन मनवे प्रयत्न करत होते संघाला विजय संपादित करून देण्यासाठी, परंतु तसं घडलं नाही. तो पराभव त्यांना पत्करावा लागला, कारण की विक्की गुंजाल सारखा एक चांगला गोलंदाज टीमचा हिस्सा होता. त्यानं जबरदस्त खऱ्या अर्थानं
चेंडूची पिकी केली. यॉर्कर लाईन तदनंतर शॉर्ट आर्म. आपण पाहतो की जे चेंडू त्याने टाकले ना ते जबरदस्त चेंडू टाकले. ज्या चेंडू गुडलेंथला धरून चेंडूची पिकी त्याने केली आणि 2 षटकामध्ये केवळ त्याने 13 धावा खर्च केल्या, तर दोन विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होत्या. आणि त्या मॅचमध्ये गुड कमबॅक करणारं षटक आपण विकी गुंजालचं पाहिलं होतं. त्याकरता या मॅचमध्ये देखील जर तशी गोलंदाजी झाली, सचिन मनवे आम्हाला सांगतात इकडून की सचिन मनवे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सकाळी टॉपचा बॅट्समन असतात ते, ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु 30 मध्ये काल 24 त्यांना झाले नाही. पण ते देखील नाखुश असतील स्वतःवरती, का झाले नाही. आता ते बोलतायत की केतन मामणे आम्हाला सांगतात की ते आता रिटायरमेंटला आलेत. शाल नारळ श्रीफल आपण देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. परंतु सचिन मनवे यांनी मॅच मध्ये आणलं होतं. शेवटच्या षटकामध्ये जर त्यांना स्ट्राईक मिळाली असते तर ती मॅच जिंकली असते. परंतु आता या मॅच कडे वळणं गरजेचं आहे. अशी मजाक आता पुरं झालं. पहिले षटक मेडन आलं. दुसऱ्या षटकाची सुरुवात केली गोलंदाज समीर मुने. पटका चांगला, टप्पा पडल्यानंतर चेंडू सापडणार नाही. बॉल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे जातोय. आता हात कोल्हे फलंदाज अभिषेक या फलंदाजानं ठोकतो या चेंडूवरती चौकार. आता शेवटचे 22 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. अभिषेकला हेच करायचं होतं. पहिल्या षटकामध्ये देखील चेंडूवरती येणं गरजेचं आहे, चेंडूची पारख करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही चेंडूला खऱ्या अर्थानं पारख करताना त्यावेळी चेंडूवरला तुम्हाला प्ले करणं सोपं जातं. आणि हेच या चेंडूवरती केलं अभिषेकनं. थांबला तो संपला. त्याला माहिती आहे की इथून जर आपण माघारपाली घेतली, इथून जर आपल्यावरती दडपण वाढत गेलं तर धावसंख्येचं पाठलाग होणं तितकंसं सोपं नाही या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर मुने बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. पुन्हा एकदा खराब बॉल आणि त्याच्यावरती तगडा प्रहार. षटकार येतोय. चला एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल, एकच रिव्ह्यू असेल. चला पंच नाहीये ना. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. या ठिकाणी चेक केलं जाईल हाईट ट्रॅक. चला विकी गुंजाल या. पप्पाची टीम मध्ये म्हणून मुद्दाम दिला. फेअर डिलिव्हरी, फुलटॉस बॉल होता आणि फुलटोल वसूल करणारा षटकार ठोकतोय फलंदाज अभिषेक. समीर मुने थोडासा त्याच्यावरती दडपण, एक चौकार, एक षटकार येतोय. विजयासाठी आता गरज आहे ती 21 चेंडू आणि 23 क्षमा असावी 23 धावसंख्येची गरज आहे. रोशन गाडे त्याने जर लगातारचे 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोहन गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. रोहन गायकवाड पारितोषिक लावतायत. आता ऑन स्ट्राईक वरती असेल रोशन गाडे. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती तो शांतपणे उभा होता. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 20 आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला, डॉट बॉल येतोय. शेवटचे 19 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. रोशन
गाडे यांचा आपण पाहतोय बॅट स्पीड जबरदस्त आहे. चेंडू लागला तर चेंडू सीमारेषा गाठेल, परंतु फटका फसलाय. ताकद आजमावली होती, झेलला त्या ठिकाणी पकडला आणि फलंदाज त्या ठिकाणी चेतन आपण पाहतो फलंदाज रोशन त्या ठिकाणी बाद होईल आणि झेलला कॅरी केलं तर चेतन यांनी. आणि महत्वाची विकेट या ठिकाणी रोशन गाडे तंबूच्या आसऱ्याला. अठरा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये आता 22 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शाहबुद्दीन शेख हा गोलंदाज तयार आहे. 18 मध्ये आता 22 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी त्यांना करायचा आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलाय. चांगला फटका, चेंडू थांबणार नाही असं वाटलं होतं, उचली गेल, परंतु केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळतोय. एकेरी दाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 13 या धावसंख्येवरती. 21 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 17 चेंडू 21 धावसंख्येची गरज. तेजस गायकवाड यांची सगळ्यात जास्त धावपल चालू आहे. स्क्वेअर लेग पंच आहेत ते. शाहबुद्दीन शेख बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज धीरज. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 14 या धावसंख्येवरती. शेवटचे 16 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. 16 मध्ये आता 20 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. खालच्या बाजूवरती चेंडू राहिला. एक धाव कंप्लीट झाले की नाही चेक केलं जाईल. रेफर केलं जातं आणि चेक केलं जाईल धावची फलंदाज बाद आहे की नाही. हा फलंदाज बाद असतील. अभिषेक त्या ठिकाणी धावची स्वरूपात विकेट त्या ठिकाणी गमावली आहे. आमचे मित्र समीर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समीर एक आक्रमक खेळाडू आणि त्यांची आक्रमकता आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पंधरा चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. बॅटवरती चेंडू कनेक्ट करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज समीर
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फटका खेचलाय ऑन साईड मध्ये. एक धाव या चेंडूवरती मिळतील आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 15 या धावसंख्येवरती. शेवटचे 14 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. 19 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक वरती समीर शाबुद्दीन शेख तयार. चांगला फटका परंतु तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 17 या धावसंख्येवरती. शेवटचे 13 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची गरज आहे. समीर चांगलं क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे की गॅपमध्ये जर पटके मारले तर धावा येतील आणि त्याचे प्रयत्न अगदी आपण पाहतोय की शर्तीचे 2 धावा या चेंडूवरती मिळून देत आहेत. टॅपिंग क्रिकेट. एक धाव कंप्लीट. आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. 12 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा म्हणजे चेंडूंना आता 4 धावा जास्त आहेत. काल जे चित्र होतं तेच चित्र आज आहे. जर या षटकामध्ये 7-8 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 7-8 धावा राहतील. परंतु या षटकामध्ये जर इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकली गोलंदाजानं, धावा जर डिफेन्स करायचे असतील तर इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकावीच लागेल. 5-6 धावसंख्येचं षटक या षटकामध्ये आलं तर शेवटच्या षटकामध्ये किमान 10 धावा ते ज्या वाचवण्यासाठी राहतील. 12 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. परंतु समीर हुशार आहे. तो सांगतोय की या मॅच मध्ये गॅप मध्ये फटकेबाजी आम्ही करू आणि सिंगल डबलच्या साह्याने का होईना परंतु हा सामना आम्ही जिंकून देऊ. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. बारा चेंडू 16 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत एक लेजंड प्लेयर त्या ठिकाणी आलेत. देवा बैलाचे मालक रोहिदास शिर्के यांचं या ठिकाणी आगमन. बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत नाव. रोहिदासजी शिर्के देवा बैलाचे मालक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून बहुचर्चित सध्या बैलगाडा क्षेत्रामधील हे नाव आपण पाहतोय आणि तेच देवा बैलाचे मालक रोहिदासजी शिर्के यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत तयार आहेत. हेमंतच्या अगेन्स्ट पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचलेत. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तर एकूणच 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 10 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चांगला स्ट्रोक दमदार फटका होता परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बी शेप मध्ये हा फटका लॉंगॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण शाबुद्दीन शेख त्या ठिकाणी होता. त्यांना चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी केवळ मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. शेवटचे
9 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीपासून हेच करायचं होतं, सिंगल डबलला प्राधान्य, एकात दोन चौकार षटकार आले असते परंतु ते घडलं नाही. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 8 मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. गुड कमबॅक करतोय गोलंदाज हेमंत, एक लेजंड प्लेअर या संघाचा आणि स्वतःची अनुभवाचं बोल तो या ठिकाणी सांगतोय. या स्वतःचा मित्रांनो अनुभव त्यांना या ठिकाणी पणाला लावलाय. शरीरापासून दूर, परंतु पंचांचा कोणताही इशारा नाही. डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. चेंडूवरती येणं गरजेचं आहे. फलंदाज जागेवरती स्टँड अँड डिलिव्हरचा हे फटके खेचण्याचा प्रयत्न, तुम्ही चेंडूपर्यंत आले नाही, चेंडूला पिक जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मोठा फटका तुमच्या बॅटमधून येऊच शकत नाही. हे क्रिकेटचं तंत्र आहे आणि त्याकरता तुमच्या पायाची पदतलीत बदल, पायाची हालचाल होणं गरजेचं आहे. लगातारचा हा तिसरा चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 6 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं होतं बालादादा धनवे यांचा हा संघ 34 धावसंख्येचा पाठलाग करायचंय, अगदी 2-3 षटकामध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु तसं घडलं नाही. जे भार्गव ठोंबरे बोलले ना तसंच घडतंय की ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच येते. शेवटचे 6 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी जुनेरा अनम 11 या टीमला. जुनेरा अनम 11 या टीमला खऱ्या अर्थानं गरज आहे आता विजयासाठी. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 13 धावसंख्येची गरज आहे. पाणी 6 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आहे सुहान हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. या षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 13 धावा. समीर न जर समोरच्या दिशेमध्ये फटके मारले तर जरूर धावा येतील, परंतु ते मोठे फटके येतील की त्या विपरीत आपण पाहतोय सुहान हा चांगली गोलंदाजी करत या मॅच मध्ये स्वतःच्या संघाला विजय संपादित करून देईल. एबाय असोसिएट या टीमनं खऱ्या अर्थानं 2 हात या मॅच मध्ये केलेत. जबरदस्त आपण पाहतो त्यांची गोलंदाजी होत असताना सुरुवातीपासून दमदार षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक मेडन टाकलं ते हेमंत यांनी आणि तिथून या मॅचला कलाटणी मिळाली. तिथून यू टर्न दिलं या मॅचला. 4 षटकामध्ये करायचे होत्या, 24 मध्ये एकूणच 34. त्यानंतर दुसरं षटक शाहाबुद्दीन शेखचं, समीर मुनेचं देखील चांगलं राहिलं. 12 धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर शाहाबुद्दीन शेखचं चांगलं षटक, केवळ 6 धावा त्याने खर्ची केल्या. तिसरं षटक टाकलं ते गोलंदाज हेमंतनं, त्यानं केवळ धावा खर्ची केल्या 3 आणि या मॅचमध्ये गुड कमबॅक करून दिलाय. शेवटचे आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. समोरला आपण पाहतोय की समोरच्या दिशेमध्ये मोठे फटके येत असताना आपण पाहिलेत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावा येत असताना आपण पाहिल्यात, फटके मोठे फटके येत असताना आपण पाहिल्यात. आणि समीर जर शेवटपर्यंत विकेटमध्ये टिकून राहिला तर या धावसंख्येचा पाठलाग तो करून देऊ शकेल. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव येणं गरजेचं. आता विकेटपेक्षा मी तर म्हणेन सिंगल डबलवरती भर, एखादा मोठा फटका या मॅचमध्ये विजय संपादित करून देईल. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता, पंचांचा कोणता इशारा नाही, म्हणजे डॉट बॉल असेल. 10 पलक या ठिकाणी स्थिरावेल लागेल. अभी नहीं तो कभी नहीं लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता 3 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये 9 करायचे आहेत. एखादा मोठा फटका जर आला धीरजच्या बॅटमधून तर तो विजय संपादित करून देऊ शकेल. धीरजवरती आता अपेक्षा आहे, पूर्णपणे दारोमदार आहे. 3 मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे.
फलंदाज बाद. एक चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज. एक चेंडू 7 धावसंख्येची गरज. एक बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो एवाय असोसिएट या टीमनं. आणि काय जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलं होतं सहजरित्या जुनेरा अनम 11 हा संघ या मॅचमध्ये जिंकेल, परंतु तसं नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की लो स्कोरिंग मॅचच हाय व्होल्टेजनं आपण पाहतो आणि ते चित्र. हा विठ्ठल झुंजारराव यांचं देखील कौतुक केलं पाहिजे.